नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मी डांगे महाराष्ट्र खेळमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आधी सबस्क्राईब बटन दाबा आणि आपण व्हिडिओ सुरुवात करूया. लय जणांना लोकांचे कॉल आले, मित्रांचे कॉल आले, खेळाडूंचे कॉल आले. आता ते तुम्ही काम करता योग्य करता, खूप मुलांवर अन्याय होतोय. खूप मुलं चांगली चांगली घरात बसल्यात, त्यांना तरी पण वर खेळता येत नाही. मित्रांनो, माझी एक विनंती आहे की आपण खेळ करतोय, आपण कबड्डी खेळतोय, क्रिकेट खेळतोय, प्रत्येक खेळ आपल्या हातात आहे. पण आपला खेळ चांगला आहे, पण वर सिलेक्शन होत नाही. मित्रांनो, ज्या तालुक्यात असतील, ज्या जिल्ह्यात असतील, त्या प्रत्येक खेळाडूला सपोर्ट केला पाहिजे. आत्ताच्या घडीला आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आपल्यातले प्रत्येक जिल्ह्यातले किती पोरं खेळतात आणि कोणते कोणते जिल्ह्यातली पोरं महाराष्ट्रामध्ये खेळतात हे तुम्ही कधी विचार केलाय का? आज बघू शकता, आज अनेक लोकांना म्हणजे एवढी खेळाडू चांगले आहेत, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात पोरं चांगले आहेत, पण सिलेक्शन होत नाही. याला काय तर कारणीभूत असतील. आपण पहिली मुलाखत संग्राम पाटाची घेतली, दुसरी मुलाखत काशिनी गाडकेची. काशिनी गाडके जी बोलला, जी रोखोक बोलला की किती त्याला कष्ट करावं लागतात, किती पुढे जातात. पण आत काशिनी गाडकेची वेळ आणि आत्ताची वेळ भरपूर आहे, फरक आहे. आता फक्त पैसा चालू झाला, पैसा पैसा टाकायचा, पोरं घ्यायची, वशिल्यावर चालले. आता मग तुम्ही किती बी चांगला खेळ असून देत. आज म्हणलं तर आमच्या जिल्ह्यातलं, सातारा जिल्ह्यातली किती खेळ, किती गटपास पण होत नाही आमच्या जिल्ह्यात. आज आमच्या जिल्ह्यातल्या पोरांनी गटपास होत नाही. मग काय केलं पाहिजे? आमच्या ते काय करतात, सिलेक्शन आलं की 4 दिवस अजून ट्रायल घेणार, झाली निवडली पोरं, चला घेऊन जावा आणि आणा. त्याला ना ट्रॅक सूट नाही किंवा काय नाही, किंवा म्हणजे काहीच नाही. स्वतःची पोरं येतात, 500 रुपये घालून येतात. फक्त 500 रुपये एक टाइमचं ते आमच्या जिल्ह्यात घेतात. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानं असं नाही केलं पाहिजे. प्रत्येक मुलाला सपोर्ट केला पाहिजे. अभि आपला मुलगा या जिल्ह्यातला एक तर जिल्हा पोरग महाराष्ट्र खेळला पाहिजे. आपण तिथं टीम तयार तशी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही महिना 2 महिने अगोदर निवड चाचणी घ्या, अगोदर फिल्डिंग लावा, अगोदर तयार करा तुम्ही. माझा मुद्दा काय, अगोदर तयार करा तुम्ही. तसं ना प्रत्येक संघ, आज प्रत्येक पर्यटक वाटते मला महाराष्ट्र खेळायचा आहे, माझं पोरग कामाला लागायचं. घरच्यांची प्रत्येकाचे स्वप्न आहेत. हाय का नाही सांगा? मी आज प्रत्येकाला उत्तर देत आलोय. आज माझ्या पण खूप मोठा अन्याय झालाय. मला माहिती आहे पोरांना काय कर्ज करतात. माझ्या वेळी मागल्या सीझनला माझा आम्ही 10 खेळाडू आमच्या टीममध्ये होते, पण माझा मुलगा नेला होता. 10वा खेळाडू माझा मुलगा नेला होता. तरी पण 17 जिल्ह्यात माझं सिलेक्शन केलं. मी एवढं जीव तोडून त्यांना बोललो, पण त्यांनी ऐकलं नाही. काय त्यांच्या मनानंच काय केलं त्यांनी, काय केलं त्या पोरांनी घेऊन? म्हणजे मंडळ पण सपोर्ट करू शकत नाही तुम्हाला. मंडळाच्या म्हणत पण राजकारण होतं बरं का पोरावर. म्हणजे ह्याला घे, त्याला घे, ह्याला करूया, त्याला करूया, ह्याला थांबूया. पण मंडळ असं पाहिजे की त्यात जेवढी मनातली पोरं एकनिष्ठ पाहिजे आहेत. प्रत्येक जिद्दला बाबा ह्या पोरांना यंदा ह्याला खेळवायचं, महाराष्ट्र खेळवायचं. आज आपली चांगली टीम करूया, आज आपण फायनल मारूया. आज प्रत्येक जिल्ह्यानं विचार केला पाहिजे, बाबा ह्या पोरग चांगला, ह्याला वर खेळवलंच पाहिजे. कुठली बी टीम निवडायची, कशी टीम निवडायची, चला खेळायचं नुसतं जाऊ नका. आज कोल्हापूर जिल्हा बघतो, आज म्हणजे आयला नगर बघू शकता, आज मुंबई, नागपूर, म्हणजे एवढे चांगल्या चांगल्या सांगली जिल्हा, म्हणजे चांगल्या चांगल्या टीम आहेत त्या. त्यांची पोरं बघा तशी तयार झाल्या. प्रत्येक जिल्ह्याची टीम होत असताना अगोदर तुम्ही 2 महिने निवड चाचणी घ्या, 2 महिने चांगलं प्रॅक्टिस करा. मग तुमचं पोरग कुठं तर खेळ, तुमच्या जिल्ह्याचं नाव होईल. मित्रांनो, खरोखर म्हणजे आज कबड्डी क्षेत्र एवढं भारी आहे का नाही, आज म्हणजे चांगलं आहे. फक्त सपोर्ट पाहिजे. आजकाल पैसे सगळा खेळ चाललाय. काही पंचांना देतात, पंच करतात, अहो पंचांना तर काय काय, मी सांगतोय, मी जे व्हिडिओ पंचाचे टाकणार आहेत ना, त्यांना अक्षरशः मी बॅन करायला लावणार आहे. काय खरं पंचांनी खरोखर काय काय मॅच आहे, लोकलचं मॅच ना, पंच सांगा. मी तुम्ही आहे की, तुम्हाला आहे की, आम्ही मान्य करतो, मी आहे. पण विनंती करतो की प्रत्येक जिथं पंच चुकलं तिथं उत्तर द्यायचं. आपण म्हणतो पंच आहेत, ते आहेत, हे ना, काही काही मुलं शिव्या पण देतात पंचासनी, देतात का तर ती झीट असते. हो, पोरग एवढं महिन्यात पॉईंट तुटत, काही काही पॉईंट तुटत नाही, राईट असणे तो पॉईंट एवढ्या महिन्यात तुटत, तुम्ही पंचांची चुकी असते माहिती ना. मग तेव्हा काय करायचं, पाय पडायच्या पंचांच्या. आज खूप मोठं माहिती, प्रत्येक सीजन भरते. आज काही काही कोण मॅचेस घेतात, कुठले टुर्नामेंट असतात, तिथं बी फेरफार होत असतो. तेव्हा आम्ही कमिटी, आम्ही म्हणाल ते असेल तसं. अहो पोरं एवढे लांब येतात तेच. आता इथं पोरं आपल्या कोल्हापूर, सांगलीच्या मध्ये बहुत पोरं कर्नाटकला खेळायला जातात. हा तिकडे चांगला देतात म्हणून इथली पोरं तिकडे खेळायला जातात ना. तिकडली पंच बोलवत्या तिकडल्या टीमा, तुम्ही या खेळा म्हणून. आज प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येक आजपासून आपण टोटल व्हिडिओ सगळ्यात टाकणार आहे मित्रांनो. प्रत्येकाची आपण मुलाखत घेणार, थोडक्यात मुलाखत घेणार, काय अडचण आपल्याला प्रत्येकाला दिसलं पाहिजे. आज निलेश सावंगे बोलले की गरीब मुलगा प्रो खेळू शकत नाही. का खेळू शकत नाही त्याला पण कारण आहे. सगळं लेणं देणं चाललंय पैशावर, राजकारणावर. राजकारण करू नका मुलांवर, तुम्ही विनंती करतो. मुलांवर तुम्ही राजकारण करू नका. अहो काय केलं त्या मुलांनी तुमच्यासाठी, काय केले? अहो रात्री मुलगा मेहनत करते,
दिवसभर काम करून संध्याकाळी 7 ते 3 तास प्रॅक्टिस करते, सकाळचं प्रॅक्टिस करते. तुम्ही तसं नाही केला पाहिजे. प्रत्येक कोचनं प्रत्येक जिल्ह्यानं खेळाडूला सपोर्ट केला पाहिजे. 3-3 महिने निवड असली कोण त्यांचं प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्यांचं ही केलं पाहिजे. तेव्हा कुठे फळ भेटेल. असं नाही की 4-15 दिवसात टुर्नामेंट घ्यायची, निवड असली घ्यायची. असं करू नका. प्रत्येक मुलाला सपोर्ट करा. प्रत्येक मुलगा त्याला नोकरी लावायचं बघा. ज्याची घरची परिस्थिती आहे ना, त्याला कुठे जॉब लावायचा प्रयत्न करा. आज खरोखर मानलं जेवढे जिल्हे चांगले आहेत ना, खूप खूप चांगले आहेत. कोल्हापूर सलग 2 वेळा फायनल खेळले. म्हणजे प्रत्येक ज्या संघ ताकद पाहिजे, फक्त जिल्ह्याची ताकद पाहिजे, जिल्ह्याचा सपोर्ट पाहिजे, असोसिएशन सपोर्ट पाहिजे, असोसिएशनचा. नुसतं न्यायचं पण निघू नका तुम्ही. आज प्रत्येकाला आपण उत्तर देणार आहे. आपल्या कोणाच्या भीतीने आपण कोणाचं बांधलेलं नाही. आणि मित्रांनो, भिवू नका अजिबात. प्रत्येकाने भेलं नाही पाहिजे. आपला खेळ दाखवून आपण काम केलं पाहिजे. आपली मेहनत आहे ती आपली दाखवली पाहिजे. कुणाला भिवू नका. कुणाला पंच बिंच कुणाला भ्यायचं नाही. काय संबंध कुणाला भ्यायचा? कुणाला भ्यायचं नाही. काय आपण खेळा जातोय. नियम चांगला आहे, तुमचा डिसिजन चांगला आहे. कुठं डिसिजन थोडा वेळ इकडे होतो. आज प्रत्येक मुला जर अन्याय होता, तर प्रत्येक टीमवर अन्याय होता, तर आपण कपून घेणार नाही ना. तुम्हाला माहिती आहे का, आज पंच आत खेळत नाही ना. पंच फक्त बाहेर डिपॉझिट होतो. मी पंचाचा बी खुलासा करणार आहे. मी पंचांचा पण खुलासा करणार आहे. मी डायरेक्ट नाव घेणार आहे. फक्त आपल्याकडे पुराव्यासहित आपण व्हिडिओ करणार आहे. ह्या क्षेत्रात तुम्ही मला सगळ्या खेळाडूंनी उतरवलंय. तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे मला. बाकीचं काही नाही. फक्त बाकी काय नाही. फक्त विनंती करतो की प्रत्येकाला सपोर्ट करा. प्रत्येक खेळाडू, जो खेळाडू वर जातो ना, त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. त्याला खेळून दे. आपला नंबर लागेल. आपण कशी तयार केली पाहिजे तो वर खेळतोय. पर सांगा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.